एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो. 7 एकरवर घर मिळालीच पाहिजे, 7 एकरवर घर मिळालीच पाहिजे, 7 एकरवरचं आरक्षण मिळालंच पाहिजे, नगर विकासचं परमिशन मिळालंच पाहिजे, आम्हाला घर मिळालीच पाहिजे, लवकरात लवकर आम्हाला घर मिळालीच पाहिजे, 20 वर्षाचा लढा यशस्वी झालाच पाहिजे, आम्हाला घर मिळालीच पाहिजे, वंचित कामगारांना घर मिळालीच पाहिजे. कामगार एकजुटीचा विजय असो, कापड बाजार गृहनिर्माण समितीचा विजय असो. आमच्यातर्फे पण आणि तुमच्यातर्फे कोणत्याची पण आता येत आहे हॉटेल बिझनेस केलं बोलले की आज नका येऊ उद्या या म्हटलं असं खूप उद्योग होत आहे म्हणून की आम्ही त्यासाठी आलो. त्यांनी मला फोन केला की तुम्ही जा. काही ठिकाणी 80 लोक आहेत आमचे 80 फाईल नंबर आहे ही नंबर तो लिहून आणला मी. आम्हाला रात्री 6:30ला कळलं की ही फाईल नगराध्यक्षाकडे गेली नाही. न मागवता मंत्र्यांनी त्यांच्या हातात घेतली की आम्हाला स्टडी करू द्या. आणि त्यांना सांगितलं की तुमचा गैरसमज दूर करा. आपण मंडळाच्या उपोषण नाही. आमचं म्हणलं तुमची दोन्ही प्रशासन इथे शासन आणि प्रशासनाच्या विरुद्ध हे उपोषण चालू आहे. आमचं मंडळ आमच्यासाठी पुष्कळ प्रयत्न करतंय. पहिल्या पत्रावर आम्ही पाडल्या सगळं आम्ही बरोबरच होतो बैठका झालेल्या. आमच्या मंडळानं चांगली भूमिका घेतली होती. पण म्हणलं त्यावेळेस तुमच्या दोन्ही डिपार्टमेंटकडून का आम्हाला सहकार्य मिळालं नाही ते आम्हाला अजून कळलं नाही. त्यांना म्हणलं तो गैरसमज दूर करा. तर त्यांनी काय म्हटलं तुमच्या जागेवर आरक्षण बसलं ही कारण आहे. म्हटलं तुम्ही जर का समजा या कामगार माथाडी कामगारांनी घरांची मागणी केली 30-35 वर्षापासूनची मागणी काय काय 10-5 वर्षाची 2 वर्षाची मागणी या कुठल्या माथाडी कामगारांनी घर मागितलेली अटी शर्तीचं भंग केलेल्या एका माथाडी कामगाराचं नाव सांगा, त्याचं झोपडी सांगा, त्यानं कुठं काय चुकीचं काम केलंय त्या जागेच्या संदर्भात ते सांगा. म्हटलं घरं मागतायत अटी शर्ती भंग कुणी केल्या, कुणी मंडप टाकले, कुणी जागा तिथं बळकवले व्यवसाय करतायत. या ठिकाणी कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समिती या समितीच्या माध्यमातून कांदिवली चारकोप येथील सह्याद्रीनगर वसाहतीमध्ये आमच्यासाठी 7 एकर जागा शासनाने हे जे कामगार आहेत माथाडी कामगार कापड बाजारातील हातगाडी माथाडी कामगार यांच्यासाठी त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. परंतु या जागेवर गेली 20 वर्षापासून या कामगाराची मागणी असून देखील हा प्रकल्प रखडलेला आहे. त्या अगोदर काही त्या ठिकाणी घरं बांधून दिलेली आहेत, परंतु या कामगारांचा जो शेवटचा 7 एकरचा प्रकल्प आहे तो रखडलेला आहे. तर आम्ही या ठिकाणी यासाठी बसलेलो. काय कारण आहे नेमकं प्रकरण रखडण्याचं कारण आहे की त्या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये नगर विकास खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण जागेवर आलेलं आहे. आरक्षण हटवण्याची संपूर्ण अपील करून प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु ते अजून कागदपत्रावर दिसत आहे. त्यानंतर दुसरं आहे की जिल्हाधिकारी यांनी काही कारणास्तव जमीन परत घेतली होती असा आदेश दिले होते. त्यावर देखील मंडळाने अपील करून ती जागा परत देण्यात आलेली आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा फेर आदेश काढायला पाहिजे होते. ते फेर आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले नाही आणि यासाठी या कामाला विलंब होत आहे. जिल्हाधिकारी हे 1 वर्षापासून हा निर्णय घेत आहेत आणि म्हणून हा निर्णय लवकर व्हावा, बांधकाम लवकर सुरू व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी गेली 5 दिवस आज 6वा दिवस आहे उपोषणाला बसलेलो आहोत. आणि आज आम्हाला आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या कापड बाजार मंडळ बोर्ड याचे सेक्रेटरी आणि चेअरमन या ठिकाणी आमच्या भेटीला आले होते. त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या. सकारात्मक चर्चा झालेली आहे. 2 दिवसात आमचा निर्णय लागेल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि आमचेही सर्व नेते जे आमच्याबरोबर काम करणारे पुरुषोत्तम माने साहेब असतील, सुरेश पवार असतील, संजय भोईटे असतील, चाळके साहेब असतील किंवा इतर जर संजय पाटील असतील, अनेक लोक जी काम करतात त्या सर्व लोकांनी आपापल्या परीनं प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नांना 2 दिवसात यश मिळेल अशी आशा आहे. मागणी एकच आहे की ज्या वर्षानुवर्ष माथाडी कामगारांनी जी घरांची मागणी केलेली आहे कापड बाजार आणि दुकाने मंडळाकडे, त्या कापड बाजार आणि दुकाने मंडळाच्या जागेवर जे आरक्षण बसलेलं आहे ते आरक्षण नगर विकास विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी ते आरक्षण उठवावं
आणि मंडळाच्या माध्यमातून तो गृहप्रकल्प लवकर मार्गी लागावा आणि आमच्या माथाडी कामगारांना लवकरात लवकर घरं मिळावीत हीच आमची अपेक्षा. शासनाकडे आपण ते काय मागणी केली होती? अजून 20 वर्ष झाली, अजून पण प्रकल्प पूर्ण झालेला नाही, काय सांगाल? 20 वर्षापेक्षा अधिक वर्षापासूनची मागणी माथाडी कामगारांची आहे. ज्यावेळेस 2015ला नगर रचना विभागाकडून आरक्षण बसवण्यात आलं, त्या आरक्षण उठवण्यासंदर्भामध्ये 2015-16 पासून आम्ही पाठपुरावा करतोय. कापड बाजार आणि दुकाने मंडळ आणि विविध कामगार संघटना त्यांनी त्याच्या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे पत्रव्यवहार करून. त्याच्या बैठका झाल्या संबंधित विभागांशी. तर त्यावेळेस जागा परत करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये ते प्रकरण तसंच प्रलंबित राहिलेलं आहे. आता माथाडी कामगारांना जर त्याच वेळेस घरं उपलब्ध करून दिली असती तर परवडणाऱ्या दरामध्ये त्यांना उपलब्ध झाली असती. आता सुद्धा आमची शासनाकडं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती आहे की कापड बाजार आणि दुकाने मंडळाला दिलेली जागा जे आता आरक्षण बसवण्यात आलं आहे ती ताबडतोब उठवावं आणि कापड बाजार मंडळाला ती जागा ताब्यात द्यावी की जेणेकरून हा माथाडी कामगारांचा प्रकल्प मार्गी लागेल आणि माथाडी कामगारांना घरं उपलब्ध करून मिळतील. धन्यवाद. कापड बाजार आणि दुकाने मंडळाच्या चेअरमन सेक्रेटरीने आश्वासन दिल्याप्रमाणे तसंच आपल्या मंत्री महोदय आमचे पाटण तालुक्याचे मंत्री आमदार शंभूराज देसाई साहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच आमच्या सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री असलेले आता जनतेचे मुख्यमंत्री, लोक जनतेचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे यामध्ये विश्वासानं सहकार्य करतील आणि आपल्या ह्या 7 एकरमधील कामगारांना घरं लवकरात लवकर मिळतील असं मी या सर्व नेत्यांना आणि कामगाराच्या वतीनं मी जाहीर करतो. धन्यवाद. कापड बाजार गृहनिर्माण संस्था ह्या ते कामगार 2 दिवसापूर्वी माननीय पालकमंत्री देसाई साहेब यांच्याकडे आले होते. त्यांची मागणी आहे की जे 7 एकरचं जे आरक्षण शासनाने हे केलेलं आहे ते उठवण्यासंदर्भात साहेबांशी त्यांनी चर्चा केली. साहेबांनी सुद्धा त्यांना सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. कारण सातारा जिल्ह्यातील एक कामगार असून मजुरी करणारे कामगार आहेत, त्यांच्यावरती त्यांना जो साहेबांनी आता 1 महिन्यापूर्वी आंबोलीमधील सुद्धा प्रश्न असाच मिटवला. तसं साहेबांनी सुद्धा सांगितले की हा प्रश्नसुद्धा मी लक्ष घालून मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर लवकरात लवकर मिटिंग लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे. धन्यवाद.